वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याला आज केज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे। वाल्मिकला बीडच्या कारागृहातून कोर्टात आणलं जाईल। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात काल वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर कोर्टाने त्याच्या विरोधात वॉरंटही जारी केले। त्यानुसार त्याला आज केज कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे। सध्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। एसआयटी आज त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करणार आहे। तर वाल्मिक कराडवर कालच मकोका लावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज त्याला पुन्हा एकदा केज सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाईल। तिथे सुनावणी पार पडेल आणि या सुनावणी दरम्यान एसआयटी वाल्मिक कराड याचा ताबा देखील मागणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याआधी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केलेली होती, मात्र कालच्या सुनावणी दरम्यान त्याच्यावर मकोका लावण्यात आला आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या वाल्मिक कराड हा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। त्यामुळे कोणत्या गुन्ह्यात मकोकाची कारवाई होते पाहूया। हप्ता वसुली, खंडणी, खंडणीसाठी अपहरण करणं, सुपारी देणं, खून करणं, अंमली पदार्थांची तस्करी केल्यावरही मकोकाची कारवाई केली जाते। तर वाल्मिक कराडला आज केज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। आज तिथे सुनावणी पार पडेल। कालच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। मकोका गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच संदर्भात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडेल आणि या सुनावणी दरम्यान एसआयटी वाल्मिक कराडचा ताबा मागणार आहे आणि या ताब्यानंतर वाल्मिक कराडची एसआयटी कडून कसून चौकशी केली जाईल। तर हा मकोका नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी टाडाच्या धर्तीवर 1999 मध्ये मकोका कायदा आणण्यात आला। परवानगीचा अर्ज मकोका कायदा कलम 23(1) नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो। अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील 10 वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील दिला जातो। अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्याचा पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते। परवानगी मिळाल्यानंतरच मकोका अंतर्गत कारवाई होते। तर आजपासून वाल्मिकची एसआयटी चौकशी देखील होणार आहे, कारण आज त्याला केज कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि या सुनावणी दरम्यान एसआयटी वाल्मिक कराडचा ताबा मागणार आहे, कारण कालच त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आणि आता संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर मकोका लावल्यावर नेमकी काय शिक्षा दिली जाते, काय शिक्षेची तरतूद आहे पाहूया। आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही। जी शिक्षा असेल तीच मकोकाच्या कलम 3(1) नुसार देता येते। किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा असते। किमान दंड हा 5 लाखांपर्यंतचा असतो। दोषींची मालमत्ता जप्त करण्याची या कायद्याअंतर्गत तरतूद आहे।